नमस्कार मित्रांनो. तर विघ्नहर्ता मोटर्स अँड गॅरेजकडून तुम्हाला अजून एक व्हिडिओ घेऊन आलो आहे, ज्याच्यात इर्टिगा आहे न्यू मॉडेल. ओव्हरहीट झालेली गाडी. कार ओनरकडून होज लिकेज झाल्यामुळे कुलंट लीक झालं आणि गाडी ओव्हरहीट झाली. तर ह्या कारणामुळे गाडीचं इंजिन खोलावं लागणार आहे. तर काय काय काम निघतं आहे आणि काय चुका आपण टाळू शकतो, ज्याच्यामुळे आपलं इंजिन काम निघणार नाही, तेच या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर ओव्हरऑल न्यू मॉडेल गाडी आहे, त्याच्यामध्ये 1,00,000+ किलोमीटर झालेले आहेत. तर गाडीचं असा विषय आहे की कुलंटचा होज लिकेज झाला. तर कार ओनरच्या लक्षात आलं नाही की कुलंटचा होज लिकेज झालेला आहे. तर गाडी ड्राईव्ह करण्यात आलेली आहे आणि ड्राईव्ह चालल्यामुळे गाडीचं गॅस्केट गेलेलं आहे. तर कोणता पाईप लिकेज झाला आहे त्याच्यापासून आपण सुरुवात करणार आहे. तर वेळोवेळी जर आपण कुलंट होज आणि आपली सर्व्हिस जर वेळोवेळी होत असेल तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्याच्यामुळे आपल्या गाडीचं मोठं नुकसान होऊ शकतं, त्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर हे जिथून पाणी लीक होते हा मेटलचा होज पाईप आहे, जो की इंजिनच्या थोडा हेडच्या बाजूला आहे. तर तिथं छोटासा होल पडलेला आहे, त्याच्यातून कुलंट लीक झालेलं आहे. आणि आता आपण व्हिडिओमध्ये दाखवत आहे, आता सध्या कुलंटच्या ऐवजी आपण पाणी टाकलेलं आहे. तर गाडीचं गॅस्केट तर गेलेलंच आहे, इंजिन खोलावं लागणारच आहे. पण एवढंच छोटंसं लिकेज, त्याच्यामुळे किती खर्च येतो तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहे. तर मित्रांनो, गॅस्केट गेल्यानंतर काही सिम्पटम्स असतात. तर हे जे आपलं टॅपेटचं झाकण आहे याच्यामध्ये व्हाईट कलरचं जो स्लजिंग आले, ते ऑइल आणि पाणी एकत्र झाल्यामुळे हे स्लजिंग येतं. ऑइलमध्ये पाणी उतरलेलं आहे, तर गॅस्केट कुठंतरी कट झालेलं ड्राय चालल्यामुळे. तर या कारणास्तव गाडी हीट झालेली. तर तुमच्याही गाडीच्या बाबत असं होऊ नये म्हणून तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे, वेळोवेळी सर्व्हिस व्यवस्थित केली पाहिजे आणि कुलंट ऑइलवर लक्ष दिलं पाहिजे, हे मात्र नक्की. तर पाहूया आपण या गाडीचं काय काय खोलावं लागते, काय कोणते कोणते पार्ट चेंज करावे लागतात, हे सगळे या व्हिडिओमध्ये कवर होणार आहे. तर हे छोटे छोटे बबल येतात रेडिएटरच्या लाईनमध्ये, हे गॅस्केट गेल्यामुळे येतात. आता गाडी एकदम थंड कंडिशनला आहे म्हणून बॅक कॉम्प्रेसर मारत नाही रेडिएटरमधून, पण ऑइल आणि पाणी एकत्र झालेलं आहे, गॅस्केट कुठंतरी लीक झालेलं आहे. तर ते छोटंसं लिकेज आहे, याच्यामुळे एवढा मोठा खर्च येणार आहे आपल्या गाडीला. तर तोच आपण पाहणार आहे. तर याच्यासाठी आपल्याला प्रथम हेड खोलावं लागणार आहे. हेड खोलण्यासाठी टॅपेट कवर, एअर फिल्टर, वायरिंगची जी हार्नेस आहे ती खोलावी लागते. तर पाहूयात. तर सर्वात प्रथम आपण टॅपेट आणि जे कवर आहे, जे इग्निशन कॉईल आहे, प्लग वगैरे रिमूव्ह करून घेणार आहे, फिल्टर बॉडी ते. तर ह्या सगळ्या कामामध्ये काय होतं मित्रांनो, कार ओनरचं थोडंसं दुर्लक्ष होतं आणि गाडीला मोठं नुकसान होतं. तर ते तुमच्यासोबत होऊ नये म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. तर तुमच्याकडे इर्टिगा असेल किंवा स्विफ्टलाही हेच इंजिन येते, तर इर्टिगा किंवा पेट्रोल गाडी कोणतीही असेल तर सेमच इंजिन येते न्यू मॉडेल मारुती सुझुकीकडून. तर याच्यासाठी आपल्याला आता काय काय खोलावं लागतं आहे. तर थर्मोस्टॅटचा जो आपला वॉल्व आहे तो खोललेला आहे. तर आपण आता गाडी लिफ्टवर घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला ह्या गाडीला चेंबर खोलावं लागणार आहे. टायमिंगची जी प्लेट आहे, ऑइल पंप, तो रिमूव्ह करायचा आहे. एसीचा बेल्ट, अल्टरनेटरचा बेल्ट आणि पुल्ली आहेत त्या आपल्याला रिमूव्ह करून घ्यायच्या. तर ह्या कामामध्ये तुम्हाला आपण हा व्हिडिओ डिटेलमध्ये घेऊन आलेलो आहे, थोडासा व्हिडिओ लेंथी होणार आहे. तर व्हिडिओपासून तुमचं जर काही फायदा होत असेल किंवा काही गोष्टी आपण सर्व्हिसमध्ये काय काय पाहू शकतो, हे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडासा अंदाज येऊ शकतो. तर खोलायला आपण सुरुवात केलेली आहे. याचा जो चेंबर आहे ऑइलचा तो रिमूव्ह केलेला आहे. बेल्ट झालं, वॉटर पंपची पुल्ली वगैरे, सायलेन्सर मॅनिफोल्डही रिमूव्ह केलेला आहे. तर जो पार्ट इंजिनच्या खालच्या साईडनी तो आपण खोलून घेतलेला आहे. गाडी लिफ्टवरून परत खाली घेतोय, जेणेकरून वरची जी आपली खोलायची बाजू राहिलेली इंजिनची, टायमिंग कवर, ऑइल पंप, ते खोलावं लागणार आहे. आणि हे टायमिंग चेन ॲडजस्टर वगैरे खोलून आपल्याला हेडचे जे बोल्ट आहेत
ते खोलून हेड बाजूला घ्यायचं आहे. मग त्यानंतर कळेल आपल्याला का अजून हेडमध्ये काय काय खर्च येऊ शकतो. तर वॉलचं काम निघू शकतं, फेसिंग करावं तर लागतंच हेडला ओव्हरहीट झाल्यानंतर. त्याचबरोबर ॲल्युमिनियमची केस असल्यामुळे जास्त प्रमाणात ओव्हरहीट झाल्यावर ब्लॉकही फेसिंग करावा लागतो. तर एवढी वेळ आलेली नाही या गाडीवर. तर जास्तच प्रमाणात सीज झाल्यानंतर पूर्ण ओव्हरऑल इंजिन काम करावं लागतं. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त हेडचं काम करणार आहे. तर जो की प्रॉब्लेम आहे आपल्या गाडीचा गॅसकिटचा, ते गॅसकिट आपण टाकणार आहे. त्याचबरोबर कोणते कोणते पार्ट इंजिन खोलल्यानंतर तुम्ही बदली करायला पाहिजे. तर ही गाडी 1,00,000 किलोमीटर झालेलीच आहे. तर 1,00,000 किलोमीटर नंतर जी कंपनी सर्व्हिस असते त्यामध्ये टायमिंग चेंज झालं, ॲडजस्टर टायमिंगचे पॅड झाले, हे रिप्लेस होतात. तर त्याचबरोबर वॉटर पंपही आपण बदली करू शकतो. थर्मोस्टॅटचे वॉल आहे तेही बदली करायचे असतात. आणि कुलंटचे जेवढे होज आहेत जेणेकरून जे कडक होतात रबरचे पार्ट आहे ते लिकेज होतात. तर ते सगळं या व्हिडिओमध्ये कव्हर होणार आहे. तर आपण पूर्ण हेडची असेंब्ली बाजूला करायची आहे. त्यासाठी टायमिंग चेन आपल्याला रिमूव्ह करायची. तर आपण ऑइलची जी ऑइल पंपची प्लेट आहे ती रिमूव्ह केली. हा जो पार्ट दिसतोय हा टायमिंगचे टेन्शनर म्हणतात त्याला. तर हा चेनला टेन्शन देण्याचं काम करतो. टेन्शन म्हणजे टाईट ठेवण्याचं काम करतो. हायड्रोलिक पार्ट आहे हा. तर हा पार्ट आहे टायमिंग चेनचे पॅड आहेत हे. तर या आपल्याला ज्या गोष्टी ह्या आपण तशी 1,00,000 किलोमीटर गाडी झालेली चेंजेस करायच्यात. कॅम झालं, कॅम रिमूव्ह केल्यानंतर आपल्याला ह्या ज्या कॅप दिसतात याच्यावर नंबर असतात. इनलेटच्या कॅप वेगळ्या असतात आणि एक्झॉस्टच्या कॅप वेगळ्या असतात. याच्यावर नंबर तुम्हाला मेन्शन केलेले आहेत जेणेकरून कॅप आदली बदली होऊ नये. तर ॲरो पण आहे, जो ॲरो असतो तो टायमिंगच्या साईडला करायचा असतो. तर मेकॅनिकल लोकांना ह्या गोष्टी सांगायची गरज नाही आहे, पण हा व्हिडिओ आपण जे कार ओनर आहे त्यांच्यासाठी बनवत आहे. जेणेकरून खर्च किती येऊ शकतो आणि छोटी चूक आहे त्यातून नुकसान किती होतं आहे ते पाहणार आहे. तर टायमिंग चेन रिमूव्ह केलेली आपण. त्याचबरोबर हे कॅम्पशाफ्ट आहेत हे आपल्याला बाजूला करायचे आहेत. कॅम्पशाफ्ट केल्यानंतरच आपण हेडचे बोल्ट खोलू शकतो जे की कॅम्पशाफ्टच्या एक्झॅक्ट खालच्या पोझिशनला असतात. तर ह्या सर्व कॅप आपण रिमूव्ह केलेल्या आहेत. तर स्टेप बाय स्टेप आपण काय काय खोलावं लागलेलं हे व्हिडिओमध्ये दाखवतच आहे. तुमची गाडी जर 1,00,000 किलोमीटर झाली असेल तर तुम्ही टायमिंग चेन ॲडजस्टर टायमिंग चेनची पार्ट चेंज करू शकता. आणि त्याचबरोबर हे जे पार्ट आहेत तेही चेंज करू शकता. ह्या जे छोटे छोटे पार्ट दिसतात हे वॉल्वचे डबे आहेत जे की वॉल्व प्रेस करायचं काम करतात. तर हे आपल्याला टायमिंगचे हेडचे बोल्ट आहे ते रिमूव्ह करायचे जेणेकरून आपला ब्लॉकपासून हेड आपण बाजूला करणार आहे. तर बाकीचे जे पार्ट आहेत ते सगळे आपण खोलून घेतलेले आहेत. वायरिंग झालं, जे पार्ट हेडला इंजिनला अटॅच आहे हेड खोलण्यासाठी जे खोलावे लागतात ते सगळे खोललेले असतात. हेड आपल्याला इंजिनपासून ब्लॉकपासून वेगळा करायचा. तर इंजिन आणि हेडच्या मध्ये एक्झॅक्ट जी पॅकिंग असते त्याला गॅस्केट बोलतात, जी की आपली कट झालेली आहे त्याच्यामुळे ऑइल आणि पाणी एकत्र झालेलं आहे म्हणजे. तर हे सगळे पार्ट खोलावे लागतात. तर डिझेल इंजिनच्या तुलनेत पेट्रोल इंजिनला इंजिन कॉस्टिंगची जो रिपेअरिंग कॉस्ट आहे ती कमी असते. डिझेल इंजिनचे पार्ट महागडे असतात, जे की मारुती सुझुकीचे DDIS इंजिन आहे त्याचे पार्ट थोडेसे कॉस्टली जातात. तर ह्या पार्टमध्ये आपण एवढं सगळं खोलून घेतलेलं आहे. तर आता हेड आपल्याला बाजूला करायचं आहे. तर पहिलीच वेळ आहे गाडीची इंजिन खोलायची, त्यामुळे हेड थोडासा टाईट आहे. नट बोल्ट वगैरे फॅक्टरी फिटेड असल्यामुळे थोडेसे खोलायला टाईट जातात. तर व्हिडिओ थोडा लेंथी होतोय मित्रांनो, थोडासा फास्ट फॉरवर्ड केलेला आहे. तर आपण हेडचे बोल्ट रिमूव्ह केल्यानंतर आपल्याला जे कॅम्पशाफ्ट आहे ते लावायचे जेणेकरून आपले जे वॉलचे लिफ्टर आहे ते बाहेर येऊ नये म्हणून. तर यांना ज्या प्रकारे ॲरो आहे त्या प्रकारे आपल्याला लावायचे. इनलेट एक्झॉस्टचे जे कॅप असतात त्यांच्यावर मेन्शन केलेलं असतं 1 नंबर 2 नंबर 3 नंबर ज्या ठिकाणची कॅप आहे त्या ठिकाणी लावली गेली पाहिजे.
तर पाईप एकदम छोटा आहे मित्रांनो, पण पाईपामुळे इंजिन खोलावं लागलेलं आहे, जेणेकरून लक्षात नाही आल्यामुळे हे सगळे कॉस्टिंग येणार आहे. तर ती जर वेळेत चेक केली असती तर इंजिन खोलायची वेळ आली नसती. तर कोणी मुद्दाम करत नाही मित्रांनो, काही गोष्टी असतात त्या कस्टमर कार ओनरला माहीत नसतात, थोडंसं दुर्लक्ष होतं, त्याच्यामुळे हे कामं निघत राहतात. तर हेड आपण खोललेलं आहे, ब्लॉकपासून आपण बाजूला करणार आहे हेड. तर हा जी हेडची असेंब्ली ही आपण बाजूला केलेली आहे. तर त्याचबरोबर जे हेडचं फेसिंग आहे ते आपल्याला करावं लागणार आहे. वॉलचं काम आहे, लॅपिंग वगैरे असतं तेही करावं लागणार आहे. तर कुलंट मुळे हे जे रस्टिंग झालेले हेडला ते आपल्याला कटिंगमध्ये निघून जाणार आहे, जेणेकरून हेडचा जो फेसिंग आहे तो परफेक्ट होतो. हे छोटीशी पॅकिंग आहे, ही गॅसकिट आहे. तर हे कट झाल्यामुळे ऑइल आणि पाण्याची लाईन एकत्र होते. हे छोटे छोटे होल दिसतात, हे काही पाण्याचे आहेत काही ऑइलचे आहेत. तर छोटंसं गॅसकिट एकदम पातळ असतं, क्रॅक झाल्यानंतर ऑइल आणि पाणी एकत्र होतं. तर पिस्टन वगैरे गाडी एवढी ओव्हर हीट झालेली नाही आहे आणि स्लीवही खराब नाही गाडीचे, त्याच्यामुळं आपण खाली ब्लॉकचं काही काम करणार नाही आहे. तर हेडचं फुल वर्क होणार आहे. तर याच्यामध्ये हा पार्ट आहे जो मेजर, जो की हा होल दिसतोय तुम्हाला, हा छोटासा होल पडल्यामुळे एवढं काम निघालेलं आहे. हा मेटलचा पाईप आहे, आपल्याला हा बदली करावा लागणार आहे. ज्याची की पोझिशन अशी असते, इंजिनच्या बॅक साईडला वॉटर पंप आहे, वॉटर पंपला जातो हा पाईप. आणि हा जो छोटासा येल आहे इथं कॉर्नरला लिकेज झालेलं आहे. तर जे की मेटलचे पाईप आहेत तर ते आपण बदली करणार आहे. आणि रबरचे होज आहेत, जे काही आपल्याला खराब वाटतात तेही या आपल्या कामामध्ये चेंज होणार आहे. हा एक महत्त्वाचा पार्ट आहे जो की थर्मोस्टॅट वॉल आहे, त्याला पाहू शकता रस्टिंग पण आलेलं आहे. हा जो युनिट आपल्याला बदली करायचा आहे आणि थर्मोस्टॅट वॉलही रिप्लेस करायचं आहे. तर हे जे कूलिंग सिस्टमचे जेवढेही पार्ट आहेत ते आपण ह्या कामामध्ये रिप्लेस करणार आहे. तर मारुती जेन्युनमधून आपण जे मटेरियल आणलेलं आहे, जो की हा पाईप आहे, तुम्ही पाहू शकता. ह्या ओरिंग आहेत पाईपाच्या, जेणेकरून कूलंट लीक होऊ नये. जुना आपण हे जे पाईप नवीन टाकणार आहे, छोटे छोटे पार्ट असतात, ओरिंग वगैरे झालं हे रिप्लेस करायचे असतात, जेणेकरून अडचण येऊ नये परत. तर हा थर्मोस्टॅट वालही आपण रिप्लेस करणार आहे. त्याचबरोबर टायमिंग चेन आणि बाकीचे पार्ट आहे जे की तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवत आहे. हा थर्मोस्टॅट वाल्व आहे, जो की थर्मोस्टॅट बॉडीच्या आतमध्ये असतो. याच्यावर डिग्री लिहिलेली असते, तेवढ्या डिग्रीला तो ओपन होत असतो. त्याची किंमतही याच्यामध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेली आहे. तर ही थर्मोस्टॅट वॉलची वरची बॉडीची कॅप आहे, टॅपेट कवर पॅकिंग आहे, जे की सगळं मारुती जेन्युनमधून आपण आणलेले वापरणार आहे. हे टायमिंगचे पॅड आहेत चेनचे, हे जे की जुने आहेत आणि आपण हे रिप्लेस करणार आहे. हे पॅकिंगमध्ये ते नवीन आहेत. त्याचबरोबर ही चेन आहे टायमिंग चेन, तिची कॉस्टिंगही जास्त नाही आहे, ती चेंज करणार आहे आपण. तर टायमिंग चेनचा ॲडजस्टर हाही पार्ट आपल्याला ह्याच्यात रिप्लेस करायचा आहे, जो की तोही मारुती जेन्युनचा आहे. 910 रुपये किंमत आहे त्याची. त्याचबरोबर तुम्हाला बोललो होतो 1,00,000 किलोमीटर झाल्यानंतर जे पार्ट चेंज करायचे असतात, जे की सर्व्हिसचा पार्ट आहे तेही पार्ट आपण चेंज करणार आहे या कामामध्ये. तर वॉटर पंपची किंमत जवळपास 2,000 रुपयाच्या आसपास आहे. स्पार्क प्लगही चेंज होणार आहे आणि हे इंजिनचं हेडचं गॅसकिट आहे, हा एक महत्त्वाचा पार्ट आहे, हाही चेंज होणार आहे. हेडचं पूर्ण वर्क करून आलेलं आहे. वॉल आपले जुनेच ठेवलेले आहेत, वॉलचं लॅपिंग केलेलं आहे, हेडचं कटिंग केलेलं आहे. ज्यावेळेस हेड खोलला होता त्यावेळेस रस्टिंग होती, हेडचं फेसिंग आउट होतं, तर आपण फेसिंग करून आणलेलं आहे. जवळपास हे जे स्पेअर आणलेलं आहे याची कॉस्टिंग आपल्याला अराऊंड 10,000 ते 11,000 रुपयाच्या आसपास गेलेली आहे. तर एवढा खर्च नॉर्मली हेड गॅस्केटला येत नाही, पण जे की 1,00,000 किलोमीटर नंतर आपली सर्व्हिस आहे, त्याच्यामुळे जे पार्ट चेंज करायचे ते आपण, त्याच्यामुळे थोडीशी कॉस्टिंग वाढलेली. तर ओव्हरऑल आपण ब्लॉक तर कटिंग केलेलं नाही आहे, गरज नाही, एवढी हिट झाली नव्हती गाडीची.
हे क्लीन करून घेतले, पिस्टन वगैरे अजून क्लीन करायचे. आणि आपलं हेड आता आपण बसवत आहे, जो की वॉटर पंप आपण तो चेंज केलेला आहे. त्याचबरोबर जे जुने पार्ट आहेत ते चेंज व्हायला पाहिजे सगळे, ते आपण चेक केलेले आहेत. जे खराब आहेत ते आपण मारुती जेनमधून आणलेलेच आहे. त्याचबरोबर याचे आपल्याला हेडचे बोल्ट आहेत ते टॉर्क रेंजच्या साहाय्याने आवळायचे. तर याचा दुसरा एक महत्त्वाचा पार्ट की इंजिनचं टायमिंग. तर इंजिनचं टायमिंग तुम्हाला परफेक्टली या व्हिडिओमध्ये जेवढं मला क्लिअर करता येईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करतो. तर चेन इन्स्टॉल केलेली, पॅडही केलेत, ॲडजस्टरही आपण बसवलेले. तर हा कॅमचा जो नॉब आहे, जी मार्किंग आहे, त्याला टायमिंग चेनला एक मार्क आहे, तर त्या पोझिशनला घ्यायचं आहे. तर एक्झॉस्टचाही त्याला मार्क आहे, इनलेटलाही मार्क आहे, आणि क्रँकची जी पोझिशन आहे, क्रँकलाही टायमिंगचं मार्क आहे. जेणेकरून हा डॉट पाहू शकता तुम्ही, इथे 2 डॉट आहेत. हे 2 डॉट इथं छोटंसं खाच आहे त्याच्यावर घ्यायचे आपल्याला. आणि जे की क्रँकचं टायमिंग आहे, इथे एक डॉट आहे, ही की आहे. कीच्या पुढं जो टीथ आहे तो टीथ एकदम मॅच करायचा परफेक्टली आपल्याला. आणि टायमिंग चेनचं जे खालचं मार्क आहे तिथे एक हॉरिझॉन्टल लाईन आहे, त्याला आपल्याला मॅच करायचं आहे. हा सगळा टायमिंगचा पार्ट आहे. तर इंजिनमध्ये टायमिंग हा एक महत्त्वाचा पार्ट आहे. गाडी स्टार्टिंग जी होते, सेल्फ घेतल्यानंतर परफेक्टली स्टार्ट ज्यावेळेस होते, फायरिंग येते, तर ते सगळं टायमिंगवर डिपेंड असतं. थोडंही टायमिंग एकही टीथ मागे पुढे झाल्यानंतर टायमिंग रॉंग होतं, गाडी स्टार्टिंगला प्रॉब्लेम येतो. स्पार्क प्लग, कॉईल वगैरेला करंट येत नाही, कॅम्पशाफ्टचे कोड येतात. तर त्या बऱ्याच गोष्टी असतात. पण ह्या ज्या गोष्टी आहेत टायमिंगच्या बाबत, ह्या खूप महत्त्वाच्या असतात इंजिन कामामध्ये. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये मी जेवढं दाखवण्याचा प्रयत्न करता येईल तेवढं दाखवलेलं आहे. तर सर्व पार्ट आपण बसवलेले आहेत. गाडी आता स्टार्ट करणार आहे. गाडीची फायरिंगही कशी आलेली तुम्हाला लवकरच कळेल. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला जवळपास 15,000 ते 20,000 रुपये खर्च आलेला आहे, जे की 1,00,000 किलोमीटरची सर्व्हिस नंतर चेंज करायला पाहिजे, तेही केले. इंजिन आता आपण स्टार्ट केलेलं आहे. फायरिंग अशी प्रकारे आलेली आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपण बनवत असतो. तर त्याच्यापासून तुम्हाला थोडंसं माहिती मिळत असेल, जर इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशा प्रकारे आपण ह्या इर्टिगा आहे, जी की पेट्रोल CNG 2022 मॉडेल आहे, तिचं पूर्णपणे हेडचं हाफ इंजिन काम असतं, हेडचं वर्क सगळं केलेलं आहे. तर किती कॉस्टिंग आलेली आहे आपण क्लिअर केलेलंच आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.